डोक्यात दगड टाकून पतीची हत्या, आरोपी पत्नीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। नवऱ्याचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीने तो पहाटे साखर झोपेत असताना दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना रविवार दिनांक 23 रोजी खोपोलीतील शिळफाटा परिसरातील मिळगाव नवीन वसाहत परिसरात घडली। अरसद अली, वय वर्ष 34 असे मयत पतीचे नाव आहे। पोलीस तपासाअंती संशयित पत्नीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। या घटनेने शिळफाटा परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अरसद अली हा उत्कृष्ट क्रेन ऑपरेटर असून अनेक वर्षापासून शिळफाट्यावर वास्तव्यास असल्याने सर्वांशी सलोख्याचे संबंध होते। सध्या तो शिळफाटा परिसरातील मिळगाव नवीन वसाहत परिसरात राहत होता। रविवारी पहाटे किंकाळीचा आवाज आल्यावर शेजारी लोक जागे होऊन बाहेर आले, तेव्हा त्याला अरसदची पत्नी बाहेरील दरवाजात बसल्याचे दिसून आले, तर मुलीचे हात रक्ताने माखलेले होते। दरम्यान अरसद जखमी असल्याची माहिती अपघातग्रस्त टीमचे गुरुनाथ साठेलकर यांना मिळताच ते आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले। घरात जाऊन पाहणी करताच अरसदच्या डोक्यात दगड टाकल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे दिसून आले। त्यानंतर गुरुनाथ साठेलकर यांनी सदर घटनेची माहिती खोपोली पोलीस ठाण्यात कळविताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित वरंबले आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले। तपास करताना पत्नीची विचारपूस केली असता समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी तपासाकरिता श्वान पथकाला पाचारण केले। श्वान सर्वत्र वास घेतल्यानंतर पत्नीजवळच जाऊन थांबत होता। त्यानंतर फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळीची पाहणी करत संशयित वस्तूचे ठसे घेतले। LCBच्या अधिकाऱ्यांनी नेट देऊन तपास कार्य केले। अरसद अलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खालापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला। पोलिसांच्या सर्व यंत्रणेने तपास करत भादवी कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गड